तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मी जसं काल सांगितलं, काल रात्री मी इथं 7:30 वाजता पोहोचलो होतो. हा उशीर झाला होता मला. आणि इथून जिथं मला जायचं गंदीकोटा ग्रँड कॅनलला, तिथं जाण्यासाठी शेवटची बस 5:30 वाजताच होती. त्यामुळं आणि चौकशी केली तर ऑटोवाला इथून 14 किलोमीटरसाठी 250 रुपये घेत होता. त्यामुळे मी ते स्किप केलं. आणि रात्री एवढ्या लवकर रात्री जाऊन पण काय करणार, त्यामुळे मी मुक्काम केला इथेच जम्मारू म्हणून गावामध्ये. एक जयश्री म्हणून जयश्री रेसिडेन्सी म्हणून एक हॉटेल आहे, तिथं बुक केली मी रूम. काल रात्री 600 रुपये भाडं आहे. आणि आता बस माझी 9:30 वाजता आहे, सकाळचे 8:30 वाजले. तर आता आपण निघूया बससाठी. ही अशी काहीशी रूम होती, 600 रुपये भाडं होतं. तर आता माझी बॅग आवरतो आणि खालीच एक रेस्टॉरंट आहे, तिथं नाश्ता वगैरे करून आपण बस स्टँडला जाऊया. खाली नाश्त्याला आलो, हॉटेलच्या खालीच एक रेस्टॉरंट होतं नाश्त्याचं. डोसा सांगितलं आहे, हा चिकन मसाला डोसा. नाश्ता करून जाऊया आपण. तर मी त्या चौकात गेलो होतो. त्यांनी सांगितले की सकाळी 5:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजताच बस आहे. तर मला असं वाटतं की थोडंसं खोटं बोलतोय. त्यामुळे मी आता बस स्टँडला जातो, मेन बस स्टँडला. इकडे एक मदर टेरेसाचं स्टॅच्यू आहे, ते चर्च पण होतं. आणि काय 100 मीटरवरतीच आहे बस स्टँड. तिथे जाऊन स्वतः चौकशी करतो, कारण की ऑटोवाला जवळपास 300 रुपये येतो 12 ते 14 किलोमीटरसाठी. फारच महाग सांगतो तर रेट. त्यामुळे मी आता चाललो बस स्टँडला. तर आपण इथं रिक्षासाठी आलो. रिक्षावाला 300 रुपये सांगत होता. मी 200 मध्ये करतोय ऍडजस्ट. हे आहे TNR क्या आहे सिनेमा मॉल, त्याच्यासमोर तुम्हाला इथे ऑटो मिळतात. बस तिथे फार कमी आहेत. सकाळी वहाँ से रिटर्न बस कितने बजे रहता है? वहाँ से कल आता है। मैं टाइमिंग पूछ रहा हूँ. वहाँ से कल इधर में से शाम को आता है, इधर में 5:30 कैसा आता है. वहाँ से कितने बजे निकलता है? 6:30. वहाँ से 6:30 निकलता है. और सुबह में इधर में 5:30 जाता है, इधर में 6:30. यहाँ से 5:30 जाता है और 6:30 आता है. दोपहर सुबह नहीं आता वहाँ से. स्कूल टाइम. हाँ, स्कूल के बच्चे ने उधर गाँव है. हाँ 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 हाँ. रिटर्न टाइम एक ही आहे, 6:30 बजे. तर येताना तिथून फक्त 6:30 वाजताच बस असते. 200 कर दो, 200 में छोड़ दो. हाँ, छोड़ता है क्या तुम उधर में देखना पड़ेगा. 2 आवर्स पेवर छोड़ता है और 250 दो. मेरे को खाली छोड़ना है वहाँ पे, वापस नहीं आना है मुझे. और जो देख के वापस आने का कितना टाइम आता है? 2 आवर, 3 घंटा पकड़ लो. 300 दो, उधर में वेट करता, वेटिंग चार्जेस में 600 को लेकर इधर में छोड़ता है. देख लो पूरा को लेकर इधर में छोड़ता. नहीं ठीक है, छोड़ के आ जाओ. 250 रुपये ना. चलो जाऊया आता. काय सामन्यात अर्थ नाही आहे. 250 रुपये डन केले. फक्त सोडून यायचं. 14 किलोमीटर आहे. 14 किलोमीटर थोडं जास्तच वाटतात, पण ऑप्शन नाही आहे. लोकांना हिंदी फार कमी येते, तेलुगूशिवाय बोलत नाही लोक. महाराष्ट्रात तरी बरं आहे, लोक हिंदी थोडी तरी बोलतात. कुठे खेडेगावात जावा, पण इथं काहीच येत नाही. मी हॉटेल बघतो, कुठलं हॉटेलमध्ये जायचं आहे. हॉटेलच्या मॅपनुसार त्याला घेऊन जातो मग हॉटेलवरून डायरेक्ट. तिथे आपल्याला नदी लागली जाताना, पेन्ना नदी आहे इथे. पाणी फार कमी आहे, नोव्हेंबर महिन्यामध्ये चालू आहे सध्या. फार मोठा ब्रिज आहे हा. ये ना.
ये ना क्या है भाई? हाँ हाँ, आपका मोबाइल सब्सक्राइब किया मैंने। पूर्णपणे वाळू दिसते इथे आतमध्ये। जिथं आपण चाललो आहे गंडीकोटाला, तिथे सुद्धा हीच नदी वाहते। तिथं पण मोठ्या तिथं पाण्याचं फार मोठे। मित्राला माझं यूट्यूब चॅनलचं सबस्क्राईब केलं मी, चॅनल दाखवला माझा यूट्यूबवरचा। आपका नाम क्या है? इस्माइल। हाँ, इस्माइल। ओके। तर इकडे बोर्ड लागलाय बघा गंडीकोटाचा, तुम्हाला डायरेक्ट एंट्रीपर्यंत घेऊन जाईल। ये लोग कहाँ जा रहे थे? अच्छा, थोडं पुढं चालू आहे, अजून 5-6 किलोमीटर अंतर आहे। आणि आजूबाजूला पण काय सगळं शेती आणि हेच आहे, मोकळं राहणंच आहे तिथं जास्त। पुढं थोडंसं घाट लागेल आपल्याला, ते जास्त लोक राहत नाही, त्यामुळे तर बसचं फ्रिक्वेन्सी फार कमी आहे। आणि मी आता कॉल केला होता, तिथं काहीतरी एका ठिकाणी मी कॅम्पवाल्याला फोन केला, तिथं एका टेंट नाही आहे, पण रूम आहे, तुमचं भाडं मला 2000 सांगत होता। त्यामुळे त्याला मी काय लगेच बुक केलं नाही आहे, थोडा फिरून घेतो। आणि जर का 1,500-2 हजारच्या पुढं सगळं मिळत असेल, 1000च्या खाली जर का मिळत असेल तर मी आज रूम करतो। 1000च्या खाली नाही मिळाली तर परत मी गावात येऊन इथंच मुक्काम करेल, नाहीतर मग पुढच्या प्रवासाला आपण जाईल। उद्या माझी ट्रेन आहे उटीवरून रात्री 10:30ला। आज दिवसभर आहे मला वेळ मोकळा, तर जाऊया आता पुढे, बघू काय होते। जवळपास 1.5-2 किलोमीटर अंतर राहिलं असेल। आपल्याला आता घाट लागलाय, आजूबाजूला फार मोठे मोठे दगड आहेत तिथे। जास्त अजून फार अवेअरनेस झालं नाही आपल्या इंडियामध्ये त्याच्यासाठी। फार इथं फॅसिलिटीज फार कमी अवेलेबल आहेत, रस्त्यावर हॉटेल नाही, काय नाही, डायरेक्ट त्या स्पॉटला ते। आणि कुठले हॉटेल तर फारच महाग आहे, 1,000-2 हजारच्या खाली कुठलं हॉटेल नाही तिथं राहायचं। तर आपण मेन एंट्रन्सला पोहोचलोय। ये यहाँ से मिलता है बस? हाँ बस। अच्छा, इकडे मागे त्या झाडाखाली बसतो बघा, टूरिस्ट पुलिस पोस्ट ऑफिस पोस्ट है, चेक पोस्ट। अंदर नहीं जाता गाड़ी? ये जा रहे हैं ना, ये जा रहे हैं ना? पार्किंग अंदर में जाना। हाँ, लेकिन गेट अंदर, पार्किंग का गेट बनना अंदर। क्या बोल, अंदर गाड़ी नहीं जाता क्या? पार्किंग गेट तुम पैसे बनना अंदर, पार्किंग व्हीकल। पार्किंग का अलग से पैसा लगता है? कितना लगता है पार्किंग का पैसा, कितना लगता है? रिटर्न में आता पार्किंग करना, मैं नहीं करना। अच्छा,